चालू घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे. प्रश्न थेट विषयाला सुरू करूयात आणि पाहूया. आता काय झालेलं आहे, अलीकडे क्रिटिकल इंजर्ड श्रेणीमध्ये समाविष्ट असलेले आणि 2024पर्यंत नाहीसे होण्याची शक्यता असलेले याला ग्लेशियर कुठे आहे? काय याला ग्लेशियरचा संबंध विचारलेला आहे? काय क्रिटिकल डेंजर्ड आता काय केलेलं आहेत, 25 प्लेसेस आहेत. त्यामध्ये एशिया खंडातल्या 2 प्लेसेस आहेत आणि कशामुळे आहेत? क्रिटिकल क्लायमेट चेंज. आणि हा कधी 2040पर्यंत समाप्त होणार आहेत, म्हणजे विलुप्त होणार आहेत. तर याला ग्लेसियर हा कुठला आहे? याला ग्लेसियर हा आहे नेपाळचा. याला ग्लेसियर कुठला आहे? नेपाळचा आहे याला ग्लेसियर. आणि अजून एक दागू ग्लेसियर हा कुठला आहे? हा चायनाचा आहे. दागू आणि याला दोनच लक्षात ठेवा. याला ग्लेसियर कुठला आहे? याला आणि दागू ग्लेसियर कुठला? चायनाचा. याला ग्लेसियर कुठला? नेपाळचा. क्रिटिकल एंडेंजर म्हणजे 2040पर्यंत काय होणार आहेत? विलुप्त होणार आहे. भारतीय पहिल्या एरोस्पाईक रॉकेट इंजिनची यशस्वी चाचणी कोणत्या अंतराळ संस्थेने केलेली आहे? स्पेसफील्डनं केलेली आहे. स्पेसफील्ड. CBIने कोणत्या ऑपरेशन अंतर्गत आभासी मालमत्ता आणि बुलियन समर्थन सायबर क्राईम नेटवर्क नष्ट केलेले आहे? कोणते केलेले? ऑपरेशन चक्रनुसार केलेले. ऑपरेशन चक्र चालवलं होतं. कोणी? CBIने. एलेनमन ट्रस्ट बॅरोमीटर 2025मध्ये भारताला कोणते स्थान मिळालेले आहे? एडेलमन ट्रस्ट बॅरोमीटर म्हणजे कोणत्या इकॉनॉमीवर लोकांचा किती विश्वास आहे? कोणत्या इकॉनॉमीवर लोकांचा किती विश्वास आहे, ह्याचा हा रिपोर्ट असतो. किती विश्वास आहे. आता हा विश्वास कशावरून ठरतो? एक तर ठरतो तिथलं असणारं सरकार, दुसरा ठरतो सरकार असेल किंवा तिथला व्यवसाय असेल, त्याच्यावर एक ठरतो. तर भारताला कोणतं स्थान भेटलेलं आहे? भारताला थर्ड नंबर भेटलेला आहे. पाठीमागच्या वर्षी कोणता होता? भारताला सेकंड रँक होती. यावेळेस किती आहे? थर्ड रँक आहे. पहिल्या ह्याच्यावर कोण आहे? चायना. पहिला कोण? चायना. सेकंड कोण? इंडोनेशिया आहे. आणि आता तिसरा कोण झाला आहे? भारत झाला आहे. एवढंच लक्षात. तिसरा कोण झालेला आहे? भारत झालेला आहे. टायफून यामुळे प्रभावित झालेल्या म्यानमार, लाओस आणि व्हिएतनाम मदतीसाठी भारत सरकारने कोणतं ऑपरेशन चालू केलेलं आहे? ऑपरेशन सद्भाव. कोणतं चालू केलेलं आहे? ऑपरेशन सद्भाव. राजकारणाची 5 दशके या आत्मचरित्राचे शुभारंभ कशाशी संबंधित आहे? कोणी केलेलं आहे? कोण लिहिलेलं आहे? सुशील कुमार शिंदे यांचं बुक आहे. सुशील कुमार शिंदे गृहमंत्री राहिलेले आहेत पहिले. अलीकडेच ब्रँड फायनान्स IT सर्व्हिसेसच्या रँकिंगमध्ये जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे? आता ब्रँड फायनान्स IT सर्व्हिसेस रँकिंग कोणाचे आहे? ब्रँड फायनान्सचे. ब्रँड फायनान्स IT सर्व्हिस रँकिंग. आता ह्याच्यात काय झालं लक्षात ठेवा. IT सर्व्हिसेस रँक आहे. यामध्ये पहिला कोणता आहे? एक्सेंचर ही कुठली कंपनी आहे? या आयर्लंडची कंपनी आहे. आयर्लंड ही कोणत्या ह्याच्यावर आहे? फर्स्ट रँकवर आहे. सेकंड रँकवर आहे TCS टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि थर्डवर आहे इन्फोसिस. तर आपल्याला दुसऱ्या क्रमांकात विचारलं टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस TCS. बरोबर. कोण विचारलं? एक्सेंचर हे कुठलं आहे? आयर्लंड. हे कुठलं आहे? फर्स्ट क्रमांकावर आहे. इन्फोसिस कितीवर आहे? थर्डवर. आणि सेकंडवर कोण आहे? टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. हे लक्षात ठेवते. पेजर स्फोटकात 9हून अधिक लोकांचा मृत्यू कुठं झालेला आहे? पेजर स्फोटात अधिक? हे बेरूत कुठं? लेबनॉनची राजधानी लेबनॉन. MSCI ऑल कंट्री वर्ल्ड इन्व्हेस्टेबल मार्केट इंडेक्समध्ये भारताला कोणते स्थान प्राप्त झालेले? 6 नंबर आहे भारताचा. अलीकडेच केंद्र सरकारने जीवाणूपासून शून्य कचरा बायोप्लास्टिक विकसित करण्यासाठी कोणाशी सहकार्य केलेलं आहे? आता काय सेंट्रल गव्हर्नमेंट प्लस IIT मद्रास हे काय करणार आहे? झिरो वेस्ट बायोप्लास्टिक विकसित करणार आहे. झिरो वेस्ट बायोप्लास्टिक असं कशासाठी करणार आहेत? म्हणजे बॅक्टेरिया हे बायोप्लास्टिक काय करणार आहेत? रिड्यूस करणार आहेत किंवा ईट करणार आहेत, डायजेस्ट करणार आहेत. झिरो वेस्ट मायक्रोबॅक्टेरियम डिग्रेड किंवा बॅक्टेरिया काय करणार आहेत? डिग्रेड करणार आहेत त्यांना. झिरो वेस्ट बायोप्लास्टिक एवढंच लक्षात ठेवा. कोणी? IIT प्लस मद्रास. आणि हे कशासाठी? पोल्युशन जे होतं, प्लास्टिक पोल्युशन होतं, ते कमी करण्यासाठी हे केलेलं आहे. काय करायचं? पोल्युशन कमी करायचं.
कोणासोबत केलेलं आहे? IIT मद्रास. हवाई दलाचे कोण केलेले आहेत? अमरप्रीत सिंग. हवाई दलाच्या प्रमुख कधी कुणाचे झालेले? अमरप्रीत सिंग. भारतातील तिसरा स्वदेशी दबावयुक्त हेवी वॉटर अणुभट्टी कुठे कार्यान्वित झालेला आहे? रावत भाटा हे कुठं? राजस्थान. भारत सरकारने अलीकडे चर्चेत असलेली ट्राजन काय केलेले आहे? ट्राजन 155 ही तोफ प्रणाली कुणाच्या सहकार्याने विकसित केलेली आहे? ट्राजन 155 ही काय आहे? तोफ प्रणाली कोणी कोणी विकसित केलेले आहे? इंडिया आणि फ्रान्सनं केलेले आहे. आणि आता एक्सपोर्ट कोणाला केलेले आहे? एक्सपोर्ट आर्मेनियाला केलेले. आर्मेनिया. आणि काय आहे? आर्टिलरी तोफ प्रणाली. आर्टिलरी तोफ प्रणाली एवढंच लक्षात ठेवा. ट्राजन 155 काय? आर्टिलरी तोफ प्रणाली. काय? आर्टिलरी तोफ प्रणाली कुणीचा विकसित केलेली आहे? इंडिया आणि फ्रान्सने केलेली आहे. आणि कोणाला एक्सपोर्ट केलेले आहे? आर्मेनियाला केलेली. एवढंच लक्षात ठेवायचं. प्रकाशित झालेल्या 7व्या नियतकालिक श्रमबल सर्वेक्षणमध्ये वार्षिक अहवालानुसार बेरोजगारीचा दर किती? 3.2% आहे. भारतात पहिला CO2 मिथेनॉल पायलट प्लांटची उभारणी कुठे केलेली आहे? हे यांचं सांगा. केंद्र सरकारने अलीकडेच बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा 10वा वर्धापन दिन कधी साजरा केलेला आहे? बेटी पढाओ बेटी बचाओ ही स्कीम कधी चालू झालेली होती? 22 जानेवारी 2015. कुठनं चालू केली होती? ही पानिपतहून चालू केली होती. पानिपत, हरियाणा. इथूनच का? कारण की इथं सेक्स रेशो सगळ्यात कमी होता. आणि कशाचं टार्गेट काय आहे? सेक्स रेशो. पण आता काय केलेलं आहे? मिशन शक्तीमध्ये हिला मर्ज केलेलं आहे. मिशन शक्ती ही कधी 21-22 पासून 25-26 होती. आणि आता काय केलेलं आहे? एक हेल्पलाईन पण चालू केलेलं आहे 181 वुमन एम्पॉवरमेंटसाठी. आणि हे जे मेन हेम काय होतं? महिलांना मजबूत बनवणं, वुमन एम्पॉवरमेंट. बरोबर. एवढंच लक्षात ठेवा. कधी चालू केलेली होती? 22 जानेवारी 2015ला चालू केली होती. आता किती? 10वा वर्धापन दिन आहे. आणि कुठनं चालू केली होती? पानिपत. कोणी केली होती? PM नरेंद्र मोदी यांनी केलेली होती. अलीकडेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी GST भवनाचे उद्घाटन कुठे केलेलं आहे? उदयपूरला केलेलं आहे. राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रमाअंतर्गत केंद्र सरकारने किती नवीन औद्योगिक स्मार्ट शहरांना मान्यता दिलेली आहेत? 12. 23 जानेवारी रोजी साजरा केला जाणारा राष्ट्रीय शौर्य दिवस कशाशी संबंधित आहे? कोणाशी संबंधित आहे? नेताजी सुभाषचंद्र बोस. काय करतो आपण? पराक्रम दिवस हे करतो. आता किती? 128वी जयंती. पराक्रम दिवस 128वी जयंती. जन्म कुठं झाला यांचा? 23 जानेवारी 1897ला झाला. कुठं झाला? कटक, ओडिशा. आता कटक, ओडिशामध्ये एक प्रोग्राम आहे. कुणी आयोजित केलेला आहे? ते मिनिस्ट्री ऑफ कल्चर. हे अध्यक्ष कधी होते काँग्रेसचे? 1938ला होते, हरिपुरामध्ये. 1939ला पण तेच निवडून आले. ते इलेक्शन घेतलं होतं, पण त्यांनी राजीनामा दिला. 1939मध्ये फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली. आणि गांधीजींना राष्ट्रपिता बनणारे कोण? हेच होते, सुभाषचंद्र बोसच होते. पंतप्रधान मोदींनी वाधवून बंदराची पायाभरणी कुठे केलेली आहे? पालघरमध्ये केलेली आहे. अवनील लेकरा हिने पॅरिस ऑलिम्पिक 2025मध्ये 10 मीटर एअर कोणतेही केलेलं आहे? फर्स्ट गोल्डच होतं आपलं अवनील लेकरा. अलीकडेच आपत्ती धोक्याची सूचना देणारी यंत्रणा कवचम क फॉर केरळनं चालू केलेली आहे. कुठं सुरुवात केलेली आहे ह्याला? तिरुवनंतपुरम. कोणी चालू केलेलं आहे? पिनराई विजयन. हे कोण आहे? तिथले CM आहेत, पिनराई विजयन. कशाची? आपत्ती धोक्याची सूचना देण्यासाठी. आपत्ती धोका जसं की पाऊस जास्त वाढला, आपत्ती धोका असेल, लँडस्लाईडिंग झालं बघा तिथं, आणि त्याला काय केलं आहे? नॅचरल डिझास्टरमध्ये ॲड केलेलं आहे. हे पण लक्षात ठेवा. कवचम कुठला? कवचम केरळ. एवढंच लक्षात ठेवा. सन 2024मध्ये 17 रामानुजन पुरस्कारासाठी कोणाची निवड केलेली आहे? अलेक्झांडर डन. कोणाची निवड केलेली आहे? अलेक्झांडर डन. भारत कझाकस्तान आठवा संयुक्त लष्करी सराव काजिंद 2024 कुठे सुरू करण्यात आलेला आहे? उत्तराखंडमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. नुकतेच दीनदयाल उपाध्याय भूमिहीन शेतमजूर कल्याणकारी योजना 10,000 रुपयांच्या आर्थिक सहाय्याने कोणी सुरुवात केलेली? दीनदयाळ उपाध्याय भूमिहीन शेतमजूर कल्याणकारी योजना ही कुठं चालू झालेली आहे? छत्तीसगडमध्ये चालू झालेली आहे. आता नावातच आहे छत्तीसगड, म्हणजे कोणी चालू केलेलं आहे? विष्णुदेव शर्मा.
विष्णुदेव हे कोण आहेत? CM आहे शर्मान विष्णुदेवराय ह्याने सुरू केलेले. कशासाठी? आता नावातच आहे भूमिहीन. भूमिहीन म्हणजे ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांना काय 10,000 रुपये वार्षिक भेटणार आहे. 10,000 रुपये वार्षिक येणार आहे त्यांना. आर्थिक सहाय्य केलं जाणार आहे. आर्थिक सहाय्य तर इथे लक्षात ठेवा. भूमिहीन दीनदयाळ उपाध्याय शेतमजूर कल्याणकारी योजना कुठं चालू केलेली आहे? छत्तीसगडमध्ये चालू केलेली आहे. विष्णुदेवराय यांनी चालू केलेली आहे. 10,000 रुपये काय भेटणार आहे? वार्षिक शेतकऱ्यांना मदत भेटणार आहे, आर्थिक मदत भेटणार आहे. कुठं चालू केलेली आहे? छत्तीसगडमध्ये. कोणत्या राज्याने उष्णतेची लाट नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केलेलं आहे? ही MP ने केलेली होती. भारतीय पहिला सुपर कॅपॅसिटर उत्पादन सुविधेचे सुपर कॅपॅसिटर उद्घाटन कुठे केलेलं आहे? सगळं सुपर कॅपॅसिटर. नुकतेच USA चे 50वे उपराष्ट्र JD व्हेन्स हे काय झालेलं आहे? 50वे उपराष्ट्रपती. कार्बन अकाउंटिंग फायनान्शियल PCF वर स्वाक्षरी करणारी कोणती युनियन बँक आहे? भारतात पहिला कार्बन अभ्यास ह्या केवलादेवमध्ये चालू झालेला होता. नुकतेच 15वे हे आताच क्वेश्चन बघितला JD व्हेन्स. त्यानंतर अलीकडे फोर्ब्सच्या अब्जावधीच्या यादीत कोण आलेलं आहे टॉपला? इलॉन मस्क आलेला आहे. जागतिक स्मारक नेत्याने अलीकडेच प्रथम धोका असलेल्या ठिकाणांची यादी कोणते स्थान समाविष्ट केलेले आहे? चंद्राला केलेलं आहे. जागतिक स्तरावर कॉफी उत्पादनात भारताला कोणते स्थान भेटलेलं आहे? कोणतं स्थान आहे? भारत 7व्या क्रमांकावर आहे. अलीकडेच ब्रिक्स 2009चा भागीदार देश म्हणून कोण? नायजेरिया. ब्रिक्सचा देशातील सर्वात उंच 72 फूट हनुमानाच्या पुतळ्याचे नुकतेच उद्घाटन कुठे केलेलं आहे? बंगळुरूमध्ये केलेलं आहे. नुकतेच एंटिटी लॉकर कोणी सुरू केलेलं आहे? इलेक्ट्रॉनिक्स. माहिती मिनिस्टर ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. इंडियन ओशन रेम असोसिएशनचे सरचिटणीस म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? संजीव रंजन. फ्लेमिंगो फेस्टिवल कुठं असतो? आंध्र प्रदेश. मणिपूर मेगा कधी? 21 जानेवारी 1972. चला तर मग धन्यवाद.